सकाळी कोल्हापूरकर. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एका विषयावर बोलणार आहे. तो विषय तुम्हाला सर्वांना आवडणार आहे. तो विषय असा आहे की कोल्हापुरामध्ये की नाही प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या आधी सर्व रस्ते चांगले असतात. गड्डे पण सगळे महानगरपालिकेच्याकडनं म्हणजे गड्डे पण ते मोजायचं काम करतात. पण पावसाळा आला तर सर्व गड्डे असं ओपन होतो. त्यामध्ये छेदातनं पाणी जाते आणि सर्व खड्डे असं पूर्ण खड्डे कोल्हापूर होतो. मला काय म्हणायचं होतं की पावसाळा आला तर कोल्हापुरामध्ये एवढं का खड्डे होतो की रस्ते वगैरे खराब होतो. मग मला काय सांगायचं होतं की तुम्ही जर रस्ते जर व्यवस्थित केला तर कोल्हापूरच्या लोकांना त्रास होणार नाही याच्यापेक्षा. नाही, कोल्हापुरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते बघितले सध्या. आता पाऊस पडून फक्त काही 4-5 दिवस फक्त झाले. कोल्हापुरामध्ये प्रत्येक ठिकाणी खड्डे झाले. त्या खड्ड्यामध्ये पाणी साचते. म्हणजे याचा अर्थ की तो चांगला दर्जाचा रस्ता झालेला नाही आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी फक्त त्यांनी खड्डे मुलांचं काम करतात. पण मला काय म्हणायचं आहे की तुम्ही चांगले रस्ते एकदम चांगले रस्ते बनवा ना, आणि त्यामुळे चांगलं ड्रेनेजचं पाईपलाईन बनवा, गटरचं कामं करा, इतर असं काम असले ते पण कामं करा, जेणेकरून पावसाळा आला की रस्त्याचे खड्डे पडणार नाही किंवा खड्डे पडून पाणी साचणार नाही, जेणेकरून सामान्य नागरिकाला याचा काही त्रास होणार नाही. मी तो व्हिडिओ बघून आश्चर्य वाटलं की कोल्हापुरामध्ये बरेच ठिकाणी खड्डे वगैरे पडलेले आहेत. जो ठिकाणी रस्ता केला होता तो रस्ता पूर्ण असं चिरले आणि त्यात पाणी साचते आणि खड्डेमय असंही झालेलं आहे. खूप मला वाईट वाटतं आहे बघून, कारण की महानगरपालिकेचा हा भोंग कारभार म्हणावा लागेल. कारण की कित्येक माणसाकडून तुम्ही GST वसूल करताय कोल्हापूरच्या माणसाकडून, पण त्या कोल्हापूरच्या माणसाला तुम्ही चांगल्या सोयीसुविधा तुम्ही देत नाही आहे. तुम्ही जर सोयीसुविधा तुम्ही नाही देत आला तर तो GST पण घ्यायचा तुमचा कोणताही अधिकार नाही आहे. इंस्टाग्राम पेजवरती प्रत्येक व्हिडिओला कमेंट्स आले होते की दादा तुम्ही या विषयावर व्हिडिओ करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सोडा, म्हणून मी व्हिडिओ केले. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला तुमचं मत माझ्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि नक्की कमेंट करा किंवा तुम्हाला काय वाटतं. आणि जे कोणी माझ्या कोल्हापूरमध्ये व्हिडिओ बघतो त्यांनी प्लीज कमेंटप्रमाणे आता बघेल तर आपली कोल्हापूरची पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडलेली आहे. पहिलाच पाऊस फक्त 3 दिवस पाऊस झाला की अखंड पंचगंगा नदी पूर्ण आता भरली. आता पात्राबाहेर नदी वाहते. आता धोकापाती वळण्याची शक्यता आहे. कधी पण जर मध्यरात्रीचा जास्त पाऊस पडला तर आज धोकापातीसुद्धा वळणू शकते. नागरिकांनी सतर्क राहायचा इशारा असं कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर